साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. आशिष पांडुरंग मिसळ, राहणार वाघोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं साहेब? आजची 12/6/2026. 12 जून 2026. आता ही जी आपण प्लॉट पाहतोय, आपण ह्याच्या अगोदर एक मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी काहीतरी शूटिंग काढली होती ह्याच प्लॉटची. निस्वन चालू होती आणि आता निस्वन पूर्ण झालेली, कमळं मोडलेली. आता लय झालं तर 1-1.5 महिन्यात आपला हा प्लॉट हार्वेस्टिंगला आहे. तर आज 12 जून आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत ह्या प्लॉटला तुमच्या आहे ह्या शेड्यूलमध्ये केळी बांधल्यानंतर आतापर्यंत किती डोस गेलेत आपल्या वापरावर? केळी बांधल्यानंतर 4 डोस गेलेले. 4 गेलेले आणि आणखी आपल्याला 1 सोडायचा आहे डोस, बरोबर आहे का? तर आता ह्या अशा वातावरणात तुम्ही केळी बांधली, पण अशा वातावरणात जी काय खूप मोठ्या लेवलला वादळ झालं, तर आपल्या बरोबरच्या ज्या काही केळी होत्या आणि आपली केळी, तर आपली झाडं किती पडली? आपली 2400 मधली फक्त 12 झाडं पडलेली. 12 झाडं पडल्यात. आणि बाकीचे जर बघितलं तर शेजारी पाजारी थोडेफार बाकीच्यांचे भरपूर पडलेली. तरी प्रमाण त्यांचं 40% प्रमाण आहे पडण्याचं. आणि आपलं 2400 झाडात फक्त 12 झाडं पडले. 12 झाड. मग मला काय म्हणायचंय, तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केले आहे का? तर आपल्या बरोबर ज्यांनी काही केळी लावली होती त्यांची आणि आपल्या केळीतली एक तफावत म्हणलं, आज म्हणजे कॅमेऱ्यात घड दिसते की कसं पडलंय, कसं काय सोन्यासारखं आलंय. पण तुम्हाला आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल, तुमच्या बरोबरची केळी तुमच्या बरोबरच त्यांनी पण खर्च केलाय आणि तुम्ही पण तुमचा रेग्युलर खर्चात फक्त वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केले. तर जी काही केळी क्षेत्रातले शेतकरी ही व्हिडिओ पाहतात, तर आपल्या केळीत बदल काय त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? बाग आम्हाला थांबल्यानं वाटत होती. हा हा. मग खाल्ल्यानंतर आम्ही पहिल्यांदा टमाट्याला औषध वापरलं तुमच्याकडनं, वापरा बायोऑर्गॅनिक. त्यावेळेस आपल्याला रिझल्ट चांगला भेटला होता म्हणजे टमाट्याला. मग त्यावेळेस रिझल्ट भेटल्यावर म्हणलं आता बाग थांबली म्हणलं साहेबाला फोन लावा लागतोय म्हणलं. मग साहेबाला फोन केला, मग साहेब म्हणलं किट वापरा. मग पहिलं किट घेतलं आम्ही. किट घेतल्यानंतर मग किट नाही आपला हा डोस आहे. कारण किट म्हणलं की आपल्या जे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसमज होईल, कारण किट हा आयडी जोडातला प्रकार आहे आणि आपली कंपनी आयडी जोडामध्ये काम करत नाही. आम्ही आहेत पगारी. म्हणजे आता बोला तुम्हाला काय बोलायचं, मग कारण काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचं आहे. डोस घेतल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सोडला. मग फरक चांगला जाणवल्यानंतर पुन्हा दुसरा 1 महिन्याने घेतला. मग असं मिळून 4 डोस झालेला आहे आतापर्यंत. अजून 1 घेणार आहे. मला काय म्हणायचंय, इतर केळी आता थोड्या बघितल्या तर ती आणि आपण जर 2 गोष्टीत जर बघितलं तर आज त्यांची झाडं जास्त पडल्यात, पडू नाहीत. माझी वैयक्तिक इच्छा आहे कुठल्या शेतकऱ्यांचं कुठलं झाड पडू नये. पण आज जर सरासरी आपण बघितली तर तुमच्यात 12 पडल्यात, तिकडे झाडांचं प्रमाण जास्त आहे. आणि ती आपल्या बरोबरच आज निस्वन जर बघितली, तुमची पूर्ण निस्वन झाली, त्यांची कसं काय? आज त्यांची नाही अजून झाली. निस्वन पूर्ण नाही झाली. म्हणते तिला तुझी झाली निस्वन, बरोबर आहे. नाही आमची काय होई नाही. हा, म्हणजे निस्वनीला वेळ घेते की, बरोबर आहे. म्हणजे तो लय खर्च केलाय. नाही, खर्च तुम्ही काय केलाय त्यांच्या बरोबर फक्त वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केले. वापरा बायोऑर्गॅनिकला तुम्ही खर्च केलाय 100%. पण जसा खर्च केलाय तसं म्हणजे बागत दिसतंय ना तसं. कारण तुम्ही खर्च करून पैसे जाऊन जर इथं काही दिसलं नसतं तर तुम्ही इथं उभा राहत नव्हता, आम्ही येत नव्हतो, हा व्हिडिओ आपले शेतकरी पाहत नव्हते. बरोबर आहे. नाही, फक्त आपण काय करतोय, हे व्हिडिओ का काढतोय की आज दिशा आणि दशा 2च शब्द आहेत. दिशा भेटली तर दशा नाही, आणि दिशा जर भेटली नाही तर दशा ठरलेली. मग आपण ही दावायचा काय प्रयत्न करतोय? मी म्हणतो आपलं वापरा बायोऑर्गॅनिक न वापरता आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचं केळीच नाही कुठलंही पीक त्यांच्या अपेक्षेपासून त्या पिकाने उत्पादन जास्त द्यावं, आपल्या शुभेच्छा. पण ज्या शेतकऱ्यांना असं जाणवतंय की आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट करून खर्च करून वेळ देऊन आमची केळी वेळ घेती, वय खाती, गच्चा धरलाय आणि बुंदा पाहिजे असा आमच्या केळीचा नाही, तर मला वैयक्तिक असं वाटतंय की त्या शेतकऱ्यांना माझी अगदी हात जोडून विनंती, तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचे अगदी 2 डोस वापरा. तुमच्या हे नजरेने मान्य केलं की तुमच्या केळीने खाल्लेलं वय बाहेर काढलं 1 ते 1.5-2 महिन्यात, तर तुम्ही आमचा वापरा बायोऑर्गॅनिक कंटिन्यू करा, वापरा. आणि जर समजा तुम्हाला वाटलं की बाबा ह्याचा लय खर्च आहे, करू नका. पण तुम्ही कमीत कमी 2 डोस वापरा आणि तुमचं वय खाल्लेलं बाहेर काढा. कारण आज बारीक जर अभ्यास केला तर केळीचा आजचे रेट काय आहेत? 30 रुपये असतं. बरोबर आहे. नाही, 32 रुपयांनी केळी चालली आपल्या भागात. तिकडे जळगाव, ब्रह्मपूर तिकडे अगदी 37 रुपये 80 पैशापर्यंत चालली साहेब, बरोबर आहे का? कारण तुमचाच कॉल मी ऐकला, 37 रुपये 80 पैशांनी केळी चालली अगदी ब्रह्मपूर साईडला, तिकडे 35-36 पर्यंत चालली. मग मला काय म्हणायचंय, हे रेट अगदी 40-45 पर्यंत जाऊ शकतात आणि 50 बी क्रॉस करू शकतात. कारण विषय कसा आहे, कांदा 200 रुपयावर गेलता. काय गेलता? उत्पादन कमी होतं. कांदा 2 रुपयांनी जातो, का जातो? उत्पादन जास्त होतं. मग कुठलंही पीक असू द्या
पीक कुठला असू द्या, ज्या वेळेस त्या पिकाचा तुटवडा आहे त्यावेळेस त्याचे रेट गगनाला भेटतात, ज्यावेळेस त्याचं उत्पादन भरपूर निघतं त्यावेळेस रेट कोसळतात. पण विषय असा आहे, केळी ही एक्सपोर्ट होणारं पीक आहे आणि केळी भारताला परकीय चलन भारताला मिळवून देणारं सगळ्यात मोठं केळी हे उत्पादन आहे. त्याच्यामुळं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी केळीकडं न दुर्लक्ष करता आपल्या आहे ह्या प्लॉटला आहे ह्या परिस्थितीमध्ये वापरा बायोऑर्गॅनिक चालू करा. अगदी डोळं झाकून चालू करा. मी का म्हणतोय की तुम्ही डोळं झाकून चालू करा. तुमच्या पिकाला टाकलेली खतं कुठल्याही जातीची त्याचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, खाल्लेलं वय बाहेर काढणे, ह्या 2 फणीच्या मध्ये अंतरी पडणे, वादा लांबडा पडणे, घड लांबडा पडणे आणि उत्पादन तुमच्या अपेक्षेपासून जास्त काढणे म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिक वापरणे. आणि मी म्हणतो वैयक्तिक, मी आणखी पण बोलतोय की आमचं वापरा बायोऑर्गॅनिक न वापरता प्रत्येकाचे प्लॉट तुमच्या अपेक्षेपासून त्या प्लॉटनी उत्पादन जास्त द्यावं माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्यांना वाटतंय की आम्ही कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय, आमचा प्लॉट आमच्या अपेक्षित त्याची वाहन नाही किंवा वय खातोय, तर मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा, वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा, वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा. मी असं का बोलतो, आता ही तुम्हाला वाटत असेल ही चालली कंपनीची जाहिरात. ही कंपनीची जाहिरात नाही, कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये कष्ट करीत असताना हरतोय. साहेब बरोबर आहे का? बरोबर. जर कष्ट करीत असताना आपला कुठलाही शेतकरी जर हरत असेल, उत्पादन अपेक्षित निघत नसेल, तर आपण केलेला खर्च आणि कष्ट जरा वाया जाते. तर मग मला काय म्हणायचंय, तुम्हाला ते वायात जाऊन द्यायचं नसेल तर तुम्ही फक्त वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा. आणि वापरा बायोऑर्गॅनिककडे तुमच्याकडे समाधान बघत सर आले आहे का? तुमच्याकडे 4 व्हिजिट दिल्या किंवा मी म्हणतो 3 झाले असते. व्हिजिट 4 कुठला घेतला का साहेब? काय सुद्धा नाही. बरोबर आहे की नाही? कारण आज कुणी कुणाकडे जरी यायचं झालं तरी 200, 500, 300 काय का व्हायना त्याचा व्हिजिट चार्ज लावी देत. साहेब आज 4 चाकी देतात, पण व्हिजिट चार्ज आहे का? फक्त जे काही कंपनीचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे देतात आणि त्या शेड्यूलवरच त्या जे काय मार्गदर्शनचे डोस आहेत त्या शेड्यूलवरच सगळं त्याच्यात किमती पण टाकलेल्या आहेत. त्यामुळं साहेबच नाही, आमच्यात कुठल्याही वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये कुणीही 1 रुपया एक्स्ट्रा घेऊ शकत नाही त्या शेड्यूल पासून. तर तुम्ही जी काय आता रेट वाढलेले आहेत, वातावरण केळीसाठी एकदम सुजलाम सुफलम झालेलं आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक घेतलेल्या ह्या 4 डोसचा अनुभव तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोऑर्गॅनिककडे निसंकोचपणे पाहिलं पाहिजे का? वापरा बायोऑर्गॅनिक ही व्हिडिओ पाहिले की आपले डोस चालू केले पाहिजे का? हे प्लॉट पाहायला आले पाहिजे? तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? म्हणजे चांगलं आहे. मी वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं पाहिजे शेतकऱ्यांना. आपल्या जे आपण डोस वापरतो त्यात ऍड करायचे, फक्त ऍड करायचे. काही टेन्शनच आहे का की बाबा ह्याला भिजाय टाका, असं करा, तसं करा, ह्याचा वास सुटू द्या, अमक करा, तमक करा, मग 8-15 दिवस जाऊन द्या मग सोडा, अशी काही कुठली अवघड प्रोसेस आहे का? अवघड नाही. फक्त ड्रिप मध्ये ड्रम मध्ये टाकायचं, हलवायचं, सोडून द्यायचं. आणि ही टेक्नॉलॉजी इतकी सुपर बनलेली आहे. हे जर सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो बघा, कुठलाही आपण जे आता विघटन म्हणतो, दुधाचं विघटन शेवटचा पार्ट काय सांगतो? दूध तापवणे, दुधाची साय काढणे, सायचं दही करणे, दही हलवणे, लोणी काढणे, लोणी कडवणे आणि तूप काढणे. ही जशी 6-7 वेळेची जी प्रोसेस आहे, त्याच्यानंतर जसं तूप बनतं तसं आपलं जे वापरा बायोऑर्गॅनिक बनलेलं आहे, ही सगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत हे तुपासारखे शेवटच्या लेवलचे, त्याला विघटनाची गरजच नाही. उलट आपल्या जमिनीत जे टाकलेलं आहे त्याचं विघटन आपटेक अधिक आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या ते जे काही 2 बॉटल आपल्याकडे आहेत आणि ते जे काही लिक्विडमध्ये आपल्या कंपनीने दिलेलं आहे अनेक प्रकारचे कंटेंट, ते डायरेक्ट पिकाला लागू होणार आहेत. मग अशा कंडिशनला रेट वाढलेले असताना, मी म्हणतो कमीत कमी रेट वाढलेले असताना तरी वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा. मध्ये रेट नव्हते त्यावेळेस आम्ही पण जास्त काय बोलत नव्हतो. का बोलत नव्हतो तर बोलाव तर आम्हाला मस्त सगळं पुढचं कळतंय, आमच्या पण लक्ष देत आहे पुढं काय होणार आहे. पण काय बोलावं तर थोडक्यात परिस्थिती सगळीकडून अशी झाली की दुखाव मीठ चोळले वाटते, म्हणून आम्हाला कळत असताना पण शांत बसत होतो. पण व्हिडिओ मध्ये न बोलता तुम्हाला पर्सनली आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला बोलत होतो की केळीचे रेट वाढणार आहेत आणि आज त्याची सुरुवात झाली. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगत होतो पर्सनली, व्हिडिओ मध्ये नव्हतं बोलत आम्ही, पण पर्सनली सांगत होतो की साहेब रेट वाढणार आहेत, 40+ होऊ शकतात, तुम्ही 30+ रेट घेऊ शकताय, फक्त तुम्ही अशा खराब कंडिशन मध्ये हलगजरीपणा करू नका. तर तुम्ही हे आमचं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधान आहे. दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीन सांगितलं, त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून समाधान भगत सरांकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मिसाळ साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.